आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 ऑगस्ट क्रांती दिन या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने सर्व भारत स्वातंत्र्य सेनानींना शतशः नमन करते। तो दिवस होता 8 ऑगस्ट 1942 चा की ज्या दिवशी सर्व भारतीय लोक एकत्रित आले, ज्यांनी भारत छोडो आंदोलन चालू केलं आणि 8 ऑगस्ट 1942 ला ज्यावेळी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्व आंदोलने झालीत, या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिशांनी अटक केलं। अटक करून त्यांना तुरुंगात टाकलं। पूर्ण भारतभर सगळे जे तुरुंग होते ते तुरुंग देखील भरले। इतक्या संख्येने या चळवळीमध्ये हे लोक एकत्रित झाले व त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। 9 ऑगस्ट पूर्वी देखील चळवळी चालू होत्या, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळे आंदोलने चालू होती, पण 9 ऑगस्ट या दिवशी झालेलं जे आंदोलन होतं ते आंदोलन एक वेगळ्या प्रकारचं होतं की ज्या दिवशी ब्रिटिशांना कळून चुकलेलं होतं की आपल्याला आता इथे थारा नाहीये, तर ही आपल्याला मिळालेली स्वातंत्र्याची एक चाहूल होती। या 9 ऑगस्ट या दिवशी ज्या भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे प्राणाची आहुती दिलेली होती ते हजारोच्या संख्येने हे भारतीय मृत्युमुखी पडलेले होते। हे भारतीय मृत्युमुखी पडले, पण त्यानुसार आपल्याला 5 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। म्हणजे हा जो 5 वर्षाचा कालखंड होता, या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये देखील ब्रिटिशांनी जे आपल्यावर अन्याय अत्याचार केले ते अन्याय अत्याचार देखील आपण सहन करत होतो आणि त्यानंतरचं फळ म्हणजे आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्याची चाहूल लागणारा हा 9 ऑगस्ट हा दिवस होता, म्हणून 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून आपल्या भारताच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षराने कोरलेला आहे। 9 ऑगस्ट या दिवशी जे भारतीय स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना एक आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो। पुनश्च एकदा भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना एनडी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने शतशः विनम्र अभिवादन करते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।